मांडीवर आलेल्या त्या अलौकिक दिव्य बालकाला पाहून देवकीला अत्यंत आनंद झाला. तिने त्या बाळाला अगदी आपल्या हृदयाशी घट्ट धरून ठेवले आणि त्याची अनेक चुंबने घेतली. परत परत ती त्याला हृदयाशी कवटाळून धरत होती. ते सगळे पाहून वसुदेव म्हणाला, देवकी, आता वेळ घालवू नकोस. इतक्यात जर कंस आला तर खूपच अनर्थ होईल. आपल्याला भगवंताच्या आज्ञेप्रमाणेच वागायला हवे. तू त्याला माझ्याकडे दे. मी त्याला लवकरात लवकर गोकुळात सोडून येतो. देवकीने अगदीच म्हणजे हृदयावर दगड ठेवून त्या बाळकाला वसुदेवांच्या हाती दिले. वसुदेवाने मग त्या बाळाला एका टोपलीत घातले. डोळे भरून दोघांनी त्या बालकाकडे पाहिले आणि मग ती टोपली उचलून वसुदेवानी आपल्या डोक्यावर घेतली आणि तिथून बाहेर पडण्यासाठी तो त्वरेने निघाला. त्यावेळेला मात्र एक अगदी अघटित घटना घडली की आत्तापर्यंत डोळ्यात तेल घालून जे पहारेकरी पहारा देत होते ते यावेळी सगळे अगदी गाढ झोपलेले होते. अगदी दूरवर असलेला एकही पहारेकरी कोणीच त्यातला जागा नव्हता. अर्थात या मायेनीच त्या सर्वांना गाढ झोपविले होते. आता वसुदेव भगवंताला घेऊन बाहेर पडले. त्यावेळी सर्व लोखंडी दरवाजे आपोआप उघडले. रस्ता मोकळा झाला. डोक्यावर टोपली घेऊन वसुदेव कारागृहातनं बाहेर पडले. त्याच वेळी गोकुळात यशोदेच्या पोटी योग माया अवतीर्ण झाली. आता वसुदेव भराभर पाय उचलीत गोकुळाकडे निघाले. मध्यरात्र होती. काळाकुट्ट अंधार होता. मंद मंद पाऊसही येत होता. गावात कोणीच जागे नव्हते. रस्त्यावर सुद्धा कोणी नव्हते. अशा वेळी त्या काळोखातून वसुदेव त्या चिमुकल्या बाळाला टोपलीत घालून रस्त्याने भरभर चालत निघाला होता. आता त्यावेळी पाऊस पडत होता. भगवंताला पाऊस लागू नये म्हणून शेषाने त्या टोपलीवर आपला फणा उभारून धरला होता आणि तोही वसुदेवांच्या मागोमाग चालत होता. यमुना नदीजवळ वसुदेव येऊन पोहोचले. यमुनेला तर आता महापूर आला होता. लाटांचा खळखळाट, भयानक भोवरे यांनी ती रौद्र रूप दाखवत होती. आता काय करायचे? इथून पलीकडे कसे जायचे? मध्यरात्रीत नौकाही नाही. इथे मला मदतीला कोणीच नाही. वसुदेव अगदी चिंताक्रांत झाला होता. पण त्यांनी मग भगवंताचे नाव घेतले आणि तो निघाला. एका हाताने टोपली सावरत, अगदी दुसऱ्या हाताने त्या बाळाला काही होणार नाही ना असे बघत तो त्याला घेऊन चाललेला होता. यमुनेला मात्र आता खूप मोठा आनंद झाला होता. ती म्हणाली, आज मला परमात्म्याचे प्रत्यक्ष दर्शन होणार आहे. अहो, ह्याच्या चरणापासून त्रैलोक्य पावनी गंगा प्रगट झाली. पण मला काही ह्याचे कधी दर्शनही झाले नाही. पण आज मात्र माझे भाग्य उदयाला आले. त्या त्रिभुवन पालकाचे चरण धुण्याचे भाग्य मला लाभले आहे. आता त्याचा चरण स्पर्श करून मी धन्य धन्य होऊन जाईल. आणि मग जसे जसे वसुदेव नदीत शिरले तसे तसे यमुनेचे पाणी वर वर वाढत होते. वसुदेवांना फार काळजी लागली होती. एवढ्या पाण्यातून ह्या बाळाला तिकडे सुखरूप पोचवून तिथले दुसरे बाळ घेऊन परत पहाटेच्या आत मला मथुरेत परत यायला हवे. कसे होणार? भगवंता, तूच सावर, तूच ह्या सगळ्याचा सांभाळ कर, असे म्हणून एका हाताने वस्त्र घट्ट धरून त्यांनी पोहत जाण्याचा विचार केला. पण पोहणे तर शक्यच नव्हते. मग त्यांनी ठरवले
की आपण असेच हळूहळू पुढे पुढे चालत जाऊ. झाले. त्यांनी यमुनेत चालायला सुरुवात केली. यमुनेत चालायला सुरुवात केल्याबरोबर यमुनेचे पाणी वर वर येऊ लागले. आता ते वसुदेवांच्या मांड्या इतके, कमरे इतके, अगदी छातीपर्यंत नाही तर गळ्यापर्यंत पोचले. आता यमुनेला जणू काही एक आपण म्हणतो ना लाटा आनंद होऊन ती उसळतच होती. कारण तिला श्रीहरीच्या चरण स्पर्शाच्यासाठी अगदी काय करू आणि काय नको असे झाले होते. मात्र इकडे वसुदेव आपल्या बाळाचे रक्षण करण्यासाठी दोन्ही दोन्ही हातांनी टोपली आणखी आणखी उंच करत होते. आता या छोट्या बाळाला म्हणजे भगवंताला असे वाटले की अरे, ह्यांनी जर असे टोपली वर वर केली तर ही आणखी आणखी वर येईल आणि माझ्या पिताश्रींच्या पार डोक्यावरनं व्हायला लागेल आणि मग कसे होणार. मग त्यांनी काय केले, आपले चिमुकले पाय म्हणजे चरण त्या टोपलीच्या बाहेर काढले. यमुनेने ते पाहिले मात्र आणि तिने पटकन त्या भगवंताच्या पवित्र चरणांना स्पर्श केला. ती कृतार्थ झाली आणि काय आश्चर्य घडले, एकदम पाणी दुभंग झाले. यमुनेने आता वसुदेवांना वाट करून दिली होती. वसुदेवांना या गोष्टीचे आश्चर्य करण्या इतकी सुद्धा सवड नव्हती. ते भराभर अगदी आपण ज्याला म्हणतो झपाझप चालत गोकुळाकडे निघाले होते. ते गोकुळात पोचले. आता या गोकुळात सुद्धा मध्यरात्रीची वेळ असल्यामुळे कोणीच जागे नव्हते. म्हणून ते अगदी सरळ निर्धास्तपणे नंदाच्या वाड्याजवळ गेले. आणि काय आश्चर्य, त्या दिवशी नंदाच्या वाड्याचे दरवाजे सुद्धा सत्ताळ उघडे होते. सर्वजण अगदी घोरत पडले होते असे म्हणायला हरकत नाही. महामायेचे सामर्थ्य काय पहा. यशोदा प्रसूत झाली. तिला मुलगा झालाय की मुलगी झालीये हे पाहण्याची सुद्धा शुद्ध राहिली नव्हती. तिला इतके झोपेने घेरले होते. ती गाढ झोपेत होती. वसुदेव वाड्यात शिरून सरळ यशोदेच्या खाटेजवळ आला. तेथे नुकतीच जन्मलेली मुलगी अतिशय स्वस्थपणे पहुडली होती. वसुदेवाने भगवंताला यशोदेच्या शेजारी अगदी अलगद ठेवले आणि तसेच अलगद उचलून त्या मुलीला टोपल्यात ठेवले. एकदा पुन्हा डोळे भरून मुलाकडे पाहिले. त्याला मनोमन नमस्कार केला. त्या मुलीला टोपलीत घेऊन वसुदेव परत निघाला. आता येताना सुद्धा या यमुनेने वसुदेवांना वाट करून दिली होती. झाले. हा वसुदेव आता त्या मुलीला घेऊन कारागृहात आला. त्याबरोबर सर्व दारे कुलपे पुन्हा आपोआप बंद झाली. असं सांगतात की मायेला जवळ केल्यानंतर सर्व बंधने आपोआपच येतात. त्याचप्रमाणे ही सगळी दारं कुलपे परत पहिल्याप्रमाणे आपोआप लागली. आता या मुलीला देवकीच्या स्वाधीन केले. देवकीने तिलाही अगदी हृदयाशी घट्ट धरले. पण ही मुलगी आता मात्र जोरजोरात रडू लागली. तेव्हा सर्व पहारेकरी खडबडून जागे झाले. अरे बापरे, आठवा जन्माला आलेला दिसतोय. चला लवकर, पळत पळत चला. कंसाकडे गेले. ओरडत आरडत कंसाकडे गेले. महाराज उठा उठा, आठवा आला आहे. झाले. कंसाला अगदीच झोपेतनं जाग आल्यासारखी झाली आणि कंस आपल्या गादीवरनं तसाच धडपडत उठून उभा राहिला. काय झाले हे त्याच्या लक्षात आले. मग त्याने हातात एक नंगी तलवार घेतली आणि त्या अंधारात ठिचकळत कारागृहाकडे धावत सुटला. त्याने बरोबरच्या पहारेकऱ्यांकडे सुद्धा पाहिले नाही आणि तो तसाच त्या कारागृहाजवळ आला. देवकीच्या जवळ गेला आणि काहीही न बोलता त्याने खसकन तिच्या हातातून त्या मुलीला हिसकावून घेतली. तेव्हा देवकी म्हणाली, अरे दादा, तू ऐकून तर घे माझं. अरे हा मुलगा नाहीये रे, ही मुलगी आहे. ही मुलगी तुझं काय करणार आहे. ती एक छोटीशी बालक आहे. तू तिला मारू नकोस. तू आतापर्यंत माझी सगळी मुलं मारलीस. आता ही मुलगी आहे, हिला तरी राहू देत रे. मी तुझ्या पाया पडते.
पण आता तो कंस तिची विनंती किंवा त्या विनवण्या ऐकण्याच्या अजिबात मनस्थितीत नव्हता. त्याच्यावर काहीही परिणाम झाला नाही. त्याने रागाने मुलगा का मुलगी ह्याचा विचार न करता त्या बाळाला देवकीच्या हातातून ओढून घेतले आणि बाहेर आणून दगडावर आपटण्यासाठी तिचे दोन्ही पाय हातात धरून गरगर फिरवले आणि आता तिला तो आपटणार एवढ्यात ती त्याच्या हातातून निसटून आकाशात गेली आणि आकाशात एकदम अष्टभुजा योगमाया देवी प्रगट झाली. त्या दिव्य तेजस्वी महामायेच्या 8ही हातात शस्त्रे होती. देवी आकाशातच विकटपणे हास्य करत उभी होती आणि ती म्हणाली, अरे मूर्खा कंसा, तुझ्या हातून मरण्यासाठी मी आले नव्हते रे. आणि एक लक्षात ठेव, तुझा तो काळ म्हणजे तुला नाहीस करणारा, ठार मारणारा तुझा तो वैरी ह्या जगात कुठेतरी जन्माला आलेला आहे आणि तो निश्चितपणे अगदी सुखरूपपणे कुठेतरी वाढणार आहे. त्याच्यामुळे तू आता इथून पुढे कोणत्याही मुलांना मारण्याचे पाप करू नकोस. एवढे बोलून ती महामाया अदृश्य झाली. तीच भगवती महामाया पृथ्वीवर अनेक रूपाने, अनेक नावाने आज प्रसिद्ध आहे आणि तिची देवी म्हणून अनेक ठिकाणी पूजा केली जाते. देवी महामाया अदृश्य झाली आणि कंसाला काय होते आहे तेच कळेनासे झाले. त्याच्या मनात एक विचार आला, अरे माणसे खोटं बोलतात, राक्षस खोटं बोलतात, पण हे देव सुद्धा धादांत खोटे बोलतात. ती आकाशवाणी खोटीच होती आणि मला वाटले की हा मुलगा असणार आहे, तर ही मुलगीच निघाली. परत ती नुसती निघाली नाही, तर ती आकाशात उडून गेली. आता ती कुठे गेली, तिचे काय झाले, काय माहिती. असा विचार करत कंस अगदी शर्मिंदा झाला आणि तो देवकी वसुदेवांच्याकडे आला. त्यांना म्हणाला की मी तुमचे अनेक पुत्र मारले, मी महापापी आहे, मी नरकात जाईन. ब्रह्महत्येपेक्षा सुद्धा मी भयंकर पाप केले आहे. पण आता झाल्या गोष्टीचा कुणाचाच इलाज नाही. या सगळ्या गोष्टी प्रारब्धाधीन असतात. आता असे झाले की ह्याच्या हातातनं माया निसटून गेल्यामुळे ह्याला सगळं तत्वज्ञान सुचायला लागलं आणि मग ते ब्रह्मज्ञान तो बडबडू लागला आणि तो म्हणाला की तुम्ही मला जमलं तर क्षमा करा. आणि मग त्याने त्या दोघांनाही कारागृहातून मुक्त केले आणि अत्यंत खिन्न मनस्थितीत तो आपल्या महालात परत आला.